हाय हॅलो नमस्ते. आज करणार आहोत सोया चंक्सची बिर्याणी. एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकून पाणी उकळू द्यावे. नंतर उकळत्या पाण्यात सोया चंक्स टाकून उकळू द्यावे. सोया चंक्स कडक नि उग्र असतात, त्यामुळे ते 5 ते 7 मिनिटं उकळू द्यावे. त्यानंतर त्यातील पाणी निथळून टाकावे, म्हणजे पाणी गाळून टाकावे. एका भांड्यात गार झालेले सोया चंक्स घेऊन त्यामध्ये दही, आपल्याला आंबटपणा हवे तेवढे दही, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट थोडेसे तिखटच असायला हवे, मीठ, गरम मसाला, धने जिरे पूड, त्यानंतर लिंबू रस आणि हळद आणि तळलेला कांदा टाकून घ्यावा. चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यावे. व्यवस्थित त्या सोया चंक्सला दही लागले पाहिजे. सगळे साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत एकदा एका भांड्यात तेल गरम करून घ्यायचं. गरम झालेल्या तेलात तमालपत्र व वेलदोडा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं तमालपत्र वेलदोडा भाजला की नाही, मिक्स केलेले सोया चंक्स टाकून परतून घ्यायचं. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं, म्हणजे तेल त्यात मिक्स झाले पाहिजे. व्यवस्थित हलवून घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून झाकण लावून शिजत ठेवायचं. तर सगळे साहित्य एकत्र झाले पाहिजे. आता यानंतर दुसऱ्या एका पातेल्यात भात करून घेण्यासाठी पाणी उकळत ठेवायचं आहे. त्या पाण्यात मीठ, दोन लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलदोडा, जायपत्री, गरम मसाला, 2 चमचे तूप टाकून पाणी उकळून घ्यायचे आहे. उकळत्या पाण्यात तांदूळ टाकून 15 ते 20 मिनिटं भात शिजू द्यायचा आहे. हा बिर्याणीचा भात साधारण 70% तरी शिजला पाहिजे. वाफेवर 30% शिजला जातो. साधारण ह्याला 15 ते 20 मिनिटं तरी लागतात. मग 20 मिनिटाने निथळून घ्यायचा आहे भात. निथळून घेऊन एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे. आपण पूर्ण निथळून घ्यायचं. जास्त पाणी ठेवायचंच नाही आहे आपल्याला. परत एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यात थोडंसं कच्चं तेल खाली टाकून घ्यायचं आहे व त्यावर भाताचा थर लावायचा आहे. साधारण 3 इंचपर्यंत भाताचा थर लावायचा आहे. त्याच्यावर 3 इंचाचा थर लावल्यानंतर एकसारखा करून घ्यायचा आहे. मग त्याच्यावर तयार झालेले सोया चंक्सची भाजी टाकून घ्यायची. मी या बिर्याणीत 2च थर लावलेले आहेत. मधल्या भागावर
सोया चंक्सची भाजी टाकलेली आहे. ह्या सोया चंक्सच्या भाजीवर नंतर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना म्हणजे चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. परत त्या ह्याच्यावर भाताचा थर लावायचं आहे. तळलेला कांदा आणि पुदिना, कोथिंबीर टाकली आहे आता. मग त्यानंतर परत एक थर लावून घ्यायचं आहे. साधारण हाही 4-5 इंचाचा भात टाकून घ्यायचा आहे. मग त्यावर ही कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा टाकून वाफ येण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. हे पातेलं आता डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही आहे. तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम करून त्या गरम तव्यावर हे पातेलं ठेवायचे. त्यामुळे भात करपला जात नाही. साधारण 20 ते 25 मिनटं तरी वाफ येण्यासाठी लागतात. 20 ते 25 मिनटांनी सुटसुटीत असा बिर्याणीचा भात तयार होतो. त्यानंतर मग त्या भाताला कोळशाची धुरी द्यायची. त्याला स्मोकी फ्लेवर म्हणतात. स्मोकी फ्लेवर दिल्याने बिर्याणी खूप सुंदर, खूप चवदार लागते. आता बघा ही कशी सुटसुटीत झालेली आहे. बिर्याणीचा भात खूप सुंदर झाला आहे. ही छान चवदार चटकदार व्हेज बिर्याणी तयार